ते ना ते सुरेखाचा काय संबंध हो? नाही म्हणजे ती तरी विरोधक आहे, मग ती कस काय मीटिंगला? सगळ्या गावाला एकत्र घेऊन काम करायचं आणि तहसीलदारांना सगळ्या कमिटी मेंबर्सना भेटायचं होतं. होय काय? म्हणजे असं फोनवर तरी म्हणाले. अच्छा, म्हणजे छोटी गावसभा जमल्या म्हणा की. हो, गावासमोर जायचा ह्यो चांगला चान्स घालवण्यात काही पॉइंट नाही. आता बरं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटू द्या नाहीतर नाही. पण तुम्ही हे मीटिंगचा आधी का नाही सांगितलं हो आम्हासनी? सांगितलं होतं की. अहो तसं नाही, समध्या कमिट्यांना भेटणार आहेत हे आधी नाही का सांगायचं? त्यांना आम्हासनी भेटायचंय आणि आपण इथंच बसलोय. चला बरं निघूया आपण, चला. अहो पण तुमचा पाय? अहो आता तुम्ही हे गरम पाण्याचा शेक दिला, आराम पडला. आणि दुखणं तर कुठच्या कुठं पळून गेला बघा, तुम्हाला सांगतो. जाऊ बाई, खरंच तुम्ही आमच्यासाठी एवढं समज करायला असा, मग आता आम्ही तुमच्यासाठी एवढं करायला नग व्हय? चला बरं, आता आम्हीच तुम्हाला तिकडे घेऊन जातो. अहो ते तहसीलदार तुमची वाट बघत बसल्या, तिकडे खोळंबला असतील. चला तुम्ही, चला बरं, चला चला. अहो काय होत नाही, चला. या गावकऱ्यांनी नाही साहेब, आल्या 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 वहिनी आल्या. सॉरी, माफ करा, माझ्यामुळे जरा उशीर झाला. अहो काय माफ करा, मी आधीच कल्पना दिली होती तुम्हाला, तरी पण उशीर. हो पण एक मिनिट साहेब, याच्यामध्ये आमच्या जाऊबाईंची म्हणजे सरपंच बाईंची काहीच चूक नाही. जी काही चूक आहे ती आमचीच. आम्ही नंदिता गायकवाड, आम्ही बी निवडून आलोय. जाऊबाई घरी थांबल्यात त्याला कारण बी आम्हीच आहे. आम्ही जरा अवघडलेल्या अवस्थेत आहे म्हणून त्या आमची काळजी घेत होत्या. येळच तशी होती. आम्ही जर एकटा असतो का नाही तर आम्ही फिकीर बी केली नसती, पण आता आम्ही एकटं नाही. अशा टायमाला एका बाईची जशी काळजी घ्यावी तशी त्या आमची काळजी घेत होत्या, म्हणून जरा उशीर झाला. त्यांच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो. म्हणजे तुम्ही काँग्रेट्स. वहिनी साहेब, तुम्ही पुटूशी आहे का? वय धुरपा काकी. खर तर चोर ओटी भरू पतोर ही बातमी कुणाला बी सांगायची नसत्या, पण आता आमच्या चुकीची सजा सरपंच बाईंना कशाला, म्हणून मग आम्ही ही रिस्क घेतल्या. वहिनी साहेब, ही चांगली बातमी सांगितली सा बघा. खर तर ही बातमी का नाही आम्हाला हत्तीवरनं साखर वाटूनच समद्यांना द्यायची होती बघा, पण ते चोर ओटीमुळे आम्ही थांबलो. नाही पण आता समद्यांना समजलंच आहे, तर सरपंच बाई या की जरा पुढं या. तर आपल्या सरपंच बाईंना आणि आमच्या लाडक्या राणा भाऊजींनी आम्ही विनंती करतो की त्यांनी साखर वाटून गावाला आता ही बातमी द्यावी. आम्हासनी जेवढा आनंद झालाय तेवढाच आनंद आपल्या गावाला झालेला आम्हासनी बघायचंय.
ना हा इकडे की हा? ठीक आहे कोण गोड करा आता इलेक्शनचा निकाल लागून झाला की जमाना आता कसलं तोंड गोड अहो इलेक्शन नाही हो आमच्या गायकवाड घरात नव पाहुणे येणार आहे हा अरे काय सांगतोयस होय अरे वा 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 अख्खं गाव ह्याच खुशखबरीची वाट बघत होतं बघ अंजली वहिनी पण आता लई दगदग करायची नाही हा स्वतःला जपायचं बर का नाही नाही मी नाही जाऊबाई. होय होय सूरज बाप होणार आहे अच्छा मला वाटलं तुम्ही असू दे कोण का असना पण गायकवाडांच्या अंगणात लहान मुली पावलं खेळणं महत्वाचं पण तुम्ही पण आता मागे राहू नका बर का खुशखबरी डबल करा लवकर होऊन जाऊ दे आता ठीक आहे घरात बी द्या समजेस घ्या बरोबर आणि समजेस सांगा काय बर बर बरं येऊ काय बर या या चालेल या हे घ्या साखर घ्या. काय गोड बातमी आहे वाटतं. हो जाऊबाईंना दिवस गेले. होय का तुला कधी अजून वेळ. अशा गोष्टीला वेळ का नसते बाळा जवळ झालेलं बरं असते. हे राणा मुलकाचा लाजाळू अंजली तूच घे बाई पुढाकार. हा येते. होय ठीक आहे ठीक आहे सूरज बाप होणार आहे काय चालू दे तुझं काका या की नमस्कार राणादा. नमस्कार नमस्कार ठीक आहे सूरज बाप होणार आहे तुमचा नंबर कधी हे बघू बघू नाही लय वाट बघणं झालं. गावाला 2-2 युवराज मिळालं पाहिजे. असं गप बसू नका खरंच सांगतो विचार करा आणि गावाला गोड बातमी द्या. हा बरं चला येऊ काय घरात बी सांगा समजेस हा चला ठीक आहे सूरज बाप होणार आहे आमच्या गायकवाड घरात नाव पाहून येणार आहे बरं चला येऊ काय चला राणादा संगीता आणि अंजली वहिनीची खुशखबर ऐकून सगळं गाव खुश झाले बघा. जो तो तुमच्या खुशखबरीचं काय हेच विचारत होतं बघा. हा हो नाही राणादा आता तुम्हाला मी खुशखबरी द्यायला लागते बघा काय अंजली वहिनी. बरं ठीक आहे मी जातो मळ्यात मला भाजी आणायची हा. हा शामराव हा नमस्कार आभारी नाही आम्हाला जेवढी खुशी झाली तेवढीच तुम्हाला बी झाली असणार खात्री आमची. होय भेटूयात होय या गोदक्का हो गोदक्का ती आले अहो सुंदर दिवस गेले ही बातमी बाहेर कशी पोचली मला बी नाही माहित पण चोरवटी भरल्यावरच सांगायचं असं ठरलं होतं आपलं. हॅलो हा नमस्कार सुरेश होय आभारी आहे हा धाकटे सुंदर होईल की त्यांना पण गाई काय एवढी. हे बघा संध्याकाळी मी पारावर येणार आहे तेव्हा भेटू. होय होय तिसरा फोन साहेब या नमस्कार नमस्कार नमस्कार. ते बाळ राजे येणार कळलं म्हणून म्हटलं प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करूया. तुम्हाला कसं काय कळलं
अहो राणा आणि अंजली वहिनी सगळ्या गावात साखर वाटायला की. साहेब अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. संध्याकाळी मी येणार आहे पारावर. आल्यानंतर भेटतो समजेसनी. चालतंय या. चला. आणि नसता आगाऊपणा करायला सांगितलं होतं कुणी या दोघांनी. आत्ताच कुणा सांगायचं असं ठरलं होतं ना. मला बी कळना राणा अंजलीनं असं परस्पर कसं काय ठरवलं. आता येऊ दे, दोघांनी चांगलं खडसावतो. बाहेर कोणाला काही सांगायचं नाही ठरलं होतं ना. आमच्यामुळं झालंय हे समजा मामांजी. तुमच्यामुळं म्हणजे खरं तर आम्ही हे जाऊबाईसनी वाचवण्यासाठी म्हणून सांगितलं. त्यांना पंचायत ऑफिसला जायला उशीर झालता. तहसीलदार साहेब लई भडकलं होतं. मग त्यांना उशीर का झाला हे सांगण्यासाठी म्हणून मग ही बातमी सांगणं भाग पडलं बघा. आणि मग तिथं समद्यांनीच ऐकलं. मामांजी तुम्हाला जो काय राग काढायचा असेल का नाही तो आमच्यावर काढा, पण जाऊबाई आणि राणा भाऊजीसनी काय बी बोलू नका. अहो ते ठीक आहे, पण गावभर साखर वाटून कशाला सांगायची बातमी? तरी सांगायचं तरी. अहो ते आता बातमी फुटली आणि जाऊबाईंनी लगेच ठरवलं अख्ख्या गावभर साखर वाटायची म्हणून. तेवढीच त्यांची प्रसिद्धी होती अनुभव. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही जाऊन आराम करा. आम्ही बघतो बाकीचं काय करायचं. शेवटी गावभर साखर वाटली जायचीच होती बहुतेक. चला, या निमतानं आमची इच्छा तरी पुरी झाली. या या या. नमस्कार नमस्कार. बोला, काय काम काढलं? साहेब अभिनंदन. आजोबा झाला तुम्ही. अहो होणार आहे अजून. हा तेच ते अभिनंदन. धन्यवाद साहेब आता थोरल्या सोनूबाईंनी पण गोड बातमी दिली की झालं बघा. होय, टाकल्यानं बाजी मारली म्हणावं राणाला. आता त्यांनी पण म्हणावं घेतलं पाहिजे. वय तुम्हीच सांगा की राहणार आला. सांगतो की. येऊ का साहेब? या हा? या. साहेब राणा आणि अंजलीनं आता मनावर घ्यायला पाहिजे बघा. आपणच नाही अख्खं गाव म्हणते. आता तर वहिनी साहेबांनी दिस गेल्यात म्हटल्यावर लईच विचारणार बघा. खरंय तुमचं. बरे त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे. आपण किती टुमणं लावणार माग? या दोघांच्या डोसक्यात काय चाललंय कोणास? हे लोकांसने बी कळत नाही बघा काय बोलायचं ते. हो, आपल्यापेक्षा जास्त त्यांनाच घाई असं वाटतं. तर आपल्यावर प्रेम आहे म्हणा. आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्यांची. होय, पण काय पण? नाही काय नाही, म्हणजे तुम्हाला उगा वाईट वाटलं नाही ना? हो का? जण आपल्याबद्दल विचारत होते म्हणून म्हणलं. नाही, वेळ आली की देऊयात की आपण खुशखबर. होय, पण काय कौल? अहो मी तर ते कौल वगैरे सगळं विसरून पण गेले. मी बी, पण तरी बी. अहो जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होणारच. बरोबर आहे तुमचं. जेव्हा जेवायचं तेव्हा ते होणारच. उगा लोड कशाला घ्यायचा? आणि आता ते कौल बिल तर अजिबात नाही आणि मनावर बी घ्यायचं नाही. अगदी बरोबर बोललात. चला. अहो तुम्ही वा पुढं, मी आलो. कुठे? ते मळ्यात जाऊन भाजी घेऊन येतो. हो, श्रीपती दादा गेलेत की भाजी आणायला? होय, माझं अजून एक काम आहे ते करतो आणि येतो. तुम्ही वा पुढं. अहो पण तुम्ही वा पुढं, मी मागोमाग लगेच येतो. जाऊ जाऊ की. आपू हा? एवढ्या उन्हाचं कुठं चाललंय? अरे नाही रे बाबा, इथं बाहेर आपलं जरा झाडाखाली पडतं निवांत. आपू मागच्या टायमाला ते रानडुकर आलं तेव्हा कशी आपत आलती माहिती आहे ना? उगाच फिरू नको तिथं उन्हात. हे तेरे से ज्यादा तजुर्बा आहे माझ्याजवळ. विनाजन नाही शिकवतो मला. बरकत अब्बू. अरे राणा कसं आहे? बोल, अगदी ठीक आहे. तू बोल, तू कसं आहे? निवांत चाललंय. बेट मी जरा झाडाखाली जरा पडतो निवांत. अहो अब्बू. आलो. अहो हे काय रे?
हे काय बसतोय? अरे राहिलेलं काम करायचं ना. कसलं काम? कसलं म्हणजे? अरे ते पीर बाबाकडे मदत मागायला जायचं ना आपल्याला. हे वय जाऊ की नंतर. अरे काय नंतर? आता जायचं तर. अरे राहणार आता तू पळून चाललास का पीर बाबा पळून चाललेत? अरे उगाच चांगल्या कामाला उशीर कसा लागतो? जाऊया आता. राहणार अरे उन्हाचा तडाखा किती आहे बघ. एवढ्या उन्हात कुठे जातोस? एक काम करूया आपण सांचाल जाऊया, नाहीतर काम करूया सकाळी लवकर जाऊया. बरोबर. आता जायचं म्हणलं नव्हतं तुला. चल अरे असं का करायला? जाऊया की नंतर. तू येतोयस का? मी एकटा जाऊ? अरे बरं, जाऊ दे, चल मी जातो. अरे नाही. अरे काय रे, काय चाललंय तुमचं खुसून हा? अहो बापू बघा किंवा बरकत कसा करायला. अहो ते पीर बाबांकडे मदत मागायला जायचंय आणि यायला नाही म्हणतोय. अरे पण म्हणणं कसली? हेच किती आहे बघ. आपल्या मनात समजा नीट व्हावं यासाठी मदत मागायची. अरे पगलाय का काय तू? समजा नीट आहे मग मन्नत कशा पाहिजे मागायची? अरे ते पीर बाबाला जरा निवांत बसू द्या की. का उगीच आपलं उठलं सुटलं एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी मन्नत मागत बसायची. हा एक लक्षात ठेव, अगदीच महत्वाचं काम असलं तरच मागायची मन्नत पीर बाबाकडं. नाही ते मेन कारण महत्वाचं आहे. ते मळ्याचा उगाच बोललो मी. हे राणा झूट बोलणे का नाही ते का सांगतो अगोदर. कसली महत्वाची मन्नत मागायची सांग बरं मला तू. ते म्हणजे ते आबू काय माहितीये काय, आता अंजली वहिनी सरपंच झाल्यात बरोबर. मग त्यांची कामं सगळे नीट व्हावीत, त्यासनी कुठली अडचण येऊ नये म्हणून ते आम्ही मन्नत मागायला चालले. राहणार जरा सांगायला लाटाला. हा अरे मग जा की. अरे बाबा पीर बाबा म्हणजे जागृत देव. अरे पीर बाबाकडे मन्नत मागितली की नाही तर अगदी समधी पुरी होत्या बघ. अरे वो जीवन त्याच्या मळ्यात 4 इरी खणल्या आणि बुजवल्या पण पाणी लागलं नाही. मग त्यानं पीर बाबाकडे मन्नत मागितली आणि 15 फुटावर पाणी लागलं. काय? अरे त्या बायजीची गाय गमावली ती एका दिवसात सापडली. आणि तो वर्षा आळीचा भीमा अरे लगीन होऊन 8 वर्ष झाली पण पोर बाळ नव्हतंच. मग 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 काय पीर बाबाकडे मन्नत मागितली आणि एका वर्षात जुळं झालं. बारीच की. अरे आडल्या नटल्या लोकांची आशा म्हणजे पीर बाबा. हे बरकत तू पहिलं राणा बरोबर जा. लवकर या. आता थांब की कापड बदलू का नको? काढते. अरे काढतो की काढते. काढतो नाही. अरे बाबा चल गेलो. बरकत आपण पीर बाबांची चांगली माहिती दिली. अरे आबूंचा अनुभवच आहे तेवढा. पीर बाबा एवढं भारी आहेत म्हणून तर सगळ्या धर्माचे लोक इथे येतात बघ. होय बरकत माणसाला अडी अडचणी सोडवायला मन मोकळं करायला देवाचा आधार लागतो. मग आपलं मसुबा असू द्या नाहीतर पीर बाबा. माणूस अडचणीत सापडला की नाही की त्याला जात धर्म काय बी नसतोय. पण पोट भरलेली असली की जात धर्म समाज आठवायला लागतो. होय देवाला काय भेदभावच नसते बघ. ही सगळी माणसांचीच थेर आहेत. पण राणा तू त्यातला नाहीस. तुझी मन्नत लगेच पूर्ण होणार म्हणजे होणारच बघ. चल लवकर.